एका घनदाट जंगलात चिनू नावाचा एक छोटासा ससा राहायचा। चिनू दिसायला जरी लहान होता तरी तो खूप हुशार आणि चपळ होता। त्याच जंगलात गंपू नावाचा एक मोठा हत्तीही राहायचा। गंपू दिसायला खूप अवाढव्य होता, पण त्याचे मन मात्र कोमल होते। एके दिवशी काय झाले, जंगलातल्या एका मोठ्या झाडावरची गोड फळे खाण्याच्या नादात चिनू ससा एका खोल खड्ड्यात पडला। खड्डा इतका खोल होता की चिनूला बाहेर येताच येईना। तो ओरडू लागला, कोणीतरी मला मदत करा। तितक्यात तिथे गंपू हत्ती पाणी प्यायला नदीकडे चालला होता। त्याने चिनूचा आवाज ऐकला आणि तो खड्ड्याजवळ आला। गंपू म्हणाला, अरे चिनू, तू तिथे काय करतोयस आणि इतका घाबरला का आहेस? चिनू रडत म्हणाला, गंपू दादा, मी चुकून यात पडलो। आता मी बाहेर कसं येऊ? मला खूप भीती वाटतेय। गंपू हत्तीने विचार केला। त्याने आपली लांब सोंड खड्ड्यात सोडली, पण सोंड चिनूपर्यंत पोहोचत नव्हती। मग गंपूला एक युक्ती सुचली। तो जवळच्या नदीवर गेला आणि आपल्या सोंडेत खूप सारे पाणी भरून आणले। त्याने ते पाणी खड्ड्यात सोडायला सुरुवात केली। चिनू घाबरला, गंपू दादा, हे काय करतोयस? मी पाण्यात बुडेन ना? गंपू हसून म्हणाला, घाबरू नकोस चिनू, तू फक्त पाण्यावर तरंगायचा प्रयत्न कर। हळूहळू खड्डा पाण्याने भरू लागला आणि चिनू ससा पाण्यासोबत वर येऊ लागला। जसा चिनूवर आला तसा त्याने एक मोठी उडी मारली आणि तो बाहेर आला। चिनूचा जीव भांड्यात पडला। त्याने आनंदाने गंपू हत्तीला मिठी मारली। चिनू म्हणाला, धन्यवाद गंपू दादा, तुम्ही तुमच्या बुद्धीने आज माझे प्राण वाचवले। त्या दिवसापासून चिनू ससा आणि गंपू हत्ती यांची पक्की मैत्री झाली। चिनू गंपूला झाडावरची उंच फळे काढून द्यायचा आणि गंपू चिनूला आपल्या पाठीवर बसवून संपूर्ण जंगल फिरवायचा। Like, share, and subscribe.